नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। चला तर आता ह्या मी अंड्याच्या भाजीला काय काय घेतलेलं आहे। अंडा कढी करायचे, हे फुटाणे घेतले, तर ते पांढरे तीळ घेतले, तर खसखस, हिरवी मिरची, कांदा, खोबरं, लसूण आणि कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या। आता चला तर आता इकडे पांढरा भात शिजाय टाकलेला आहे मी कढईमध्येच, आणि इथं अंडे उकडाय टाकले होते, तर आता उकडून झालेले आहेत अंडे, ते आता मी काढून घेत आहे। आणि ही पण राहिलं होतं दाखवायचं, तर इथं मी अर्धा इंच मी आल्याचा तुकडा घेतलेला आहे। चला तर आता अंडे उकडून झालेले, तर त्याची शिट्टी काढून घेत आहे मी आता। त्याची शिट्टी झाली का तर आपल्याला वाफ निघली की अंडे बाहेर काढून घेऊन त्याची सालं काढून घ्यायची। ते तोपर्यंत भात छानसा शिजला जातोय। आता हे भात असा शिजलेला आहे, मी 15 ते 20 मिनिटं तांदूळ आधी केले होते। 15 ते 20 मिनिटं तांदूळ पाण्यात ठेवले होते, आणि नंतर पाणी उकळायला ठेवलं। पाण्याला उकळी आल्यावर आधी तांदूळ टाकले, आणि त्याच्यात नंतर मीठ टाकलं, आणि मीठ टाकून घेऊ तांदूळ टाकून घेतले। तर चला आता याच्यावर थोडंसं झाकण ठेवत आहे, म्हणजे भात छानसा बारीक शिवडी करून भात छानसा म्हणजे असा शिजला जातो, बघू शकताय। चला तर आता मी इथं मसाला तयार करायला साहित्य घेतलेले काढून, आणि इथं अंडे उकडून घेतलेले इथं, आणि याला कट आला की वरून आपल्याला कोथिंबीर टाकायला, ती कोथिंबीर पण घेतलेली मी साफ करून कट करायला। चला तर आता मी तयारी करत आहे। अंडे तर उकडून झालेले आहेत, बघू शकता अंडे कशी झाली, ते नवीन अंडे आले तर पण ते छोटे छोटेच आहेत। चला तर आता मी साहित्य तयार करून घेतलेले, ते आता काड्या वगैरे ही साफ करून मला मसाला तयार करायचा आहे। चला बघू शकताय मी मसाला वगैरे आता ओके मसाला तयार करून घेतलेला आहे। आता हे आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायचा आहे। लसणाच्या कांड्या काळ्या दिसतात, पण ते काय झाले त्याला मार लागलाय ना काढताना, त्यामुळे काळ्या दिसतात, ही पिकायला लागलेली। तर बघू शकता मी साहित्य परत एकदा सांगते काय काय घेतलंय। कांदा घेतलाय, लसूण घेतलाय, हिरवी मिरची, पाऊण इंच अद्रक, कोथिंबीर, काड्या आता बरं का त्याच्या, खोबरं, पांढरे तीळ, आणि ही आपले फुटाणे, आम्ही फुटाणे बोलतो, गावरान आमच्यात भाषा आहे फुटाणे। तर ही मी बाकीचे अंडे सोलून घेतलेले इथं, ते साला काढून रेक ठेवले बारक्या करता, ते आल्यावर चट काढून खाईन। तर हा आपल्याला हे सगळं सारण भाजून झालं का, तर त्यानंतर आपल्याला ही खसखस टाकून घ्यायची। म्हणजे काय होतंय, तर ते फोडणीला टाकताना खसखस टाकली का, तर मग ते आपल्याला दळायला खूप छान बनते, म्हणजे जळत नाही। सगळ्याच्या लासला आपल्याला भाजून घ्यायची असते, सगळ्या तेलात म्हणजे पांगली जाते। मी तेल ठेवलेलं आहे, बघू शकता। आता ही गरम झालेलं आहे तेल, आता मी ह्याच्यात कुकरमध्येच मसाला फ्राय करून घेत आहे, का तर 17 भांडे खरकाटे करण्यापेक्षा एकच भांडे खरकाटे ते मटनला चिकनला केलेलं बरं म्हणतं, आणि अंड्याला। तर मी आता त्याच्यातच हे करणार आहे, सगळा मसाला भाजून घेणार आहे, आणि त्याच्यात कडाला टाकताना पण तुम्हाला दाखवते, आणि बघत राहा कंटिन्यू रेसिपी। अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटणार। लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि पूर्णपणे न क्लिक करता व्हिडिओ बघा, कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा, म्हणजे बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील। बघू शकता ह्या टाईपचं मी वाटण भाजून घेतलेलं आहे। चला तर आता मी इथं भाकरीला तवा टाकलाय, वाटण ही थंड व्हायला ठेवायचं आपल्याला फॅनच्या हवेला, तोपर्यंत आपल्याला भाकरी बनवून घ्यायची, आता बाजरीच्या भाकरी। नमस्कार, झालं माझं वाटण करून, बघू शकता अशा पद्धतीचं वाटण बनवलंय। आणि वाटण म्हणजे मसाला, तर हा इथं हळद, पाव चमच हळद, 2 मसाल्याचे चमचे, म्हणजे घरगुती मसाला आहे ते, 2 तिखट मसाला आहे, तिखट मसाल्याचे 2 चमचे घेतले, तर धना पावडर घेतले 1 चमच। तर हे त्याला तुम्ही फ्राय करून घेत आहे, आणि ते करूपर्यंत ओके आता मी त्याच्यात टाकून घेत आहे, तर हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे, बघू शकताय।
ह्याला तेल सुटूपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय. चला तर भाजी कडाला टाकून झालेली आहे आणि आता इथं मी भाकरीला पण तवा टाकलेला आहे. गॅस फुल केला आहे. भाकरी पण कढी येऊस तर भाकरी करून घेते आणि कड आला की आपल्याला काय करायचंय, भाजीला कड आला का तर ह्यामध्ये आपल्याला अंडे सोडायचे. तर आपली भाजी रेडी.